नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत मुंबई स्ट्रीट स्टाईल मसाला पाव। हे मसाला पाव दिसायला जेवढे सुंदर आहे तेवढे खायला पण टेस्टी लागतात। तुम्ही हे मसाला पाव लहान मुलांना डब्याला देऊ शकतात किंवा छोट्या मोठ्या फंक्शन साठी पण बनवू शकतात। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मुंबई स्ट्रीट स्टाईल मसाला पाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे, त्यानंतर 2 चम्मच पावभाजी मसाला, 2 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। ही मिरची पावडर फिक्की आहे त्यामुळे मी जास्त घेतली कलर साठी। त्यानंतर 1 चम्मच तिखट लाल मिरची पावडर, इथे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे 1.5 चम्मच, त्यासाठी 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकीचा तुकडा वाटून घेतलेला आहे, अर्धा लिंबू, 1 वाटी किसून घेतलेलं बीट, बीटनं पण कलर छान येतो। त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चम्मच धने पावडर, इथे अमूलचं प्रोसेस चीज घेतलेला आहे 1 क्यूब, त्यानंतर टोमॅटो रेड फूड कलर, अमूल बटर घेतलेला आहे 1 क्यूब, 1 वाटी बारीक चॉप केलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चॉप केलेला टोमॅटो, अर्धी वाटी बारीक चॉप केलेली शिमला मिरची, 1 वाटी बारीक चॉप केलेली कोथिंबीर, इथे 4 पाव घेतलेले आहे। तुम्ही पावची क्वांटिटी वाढवू शकतात। प्रथम आपण मसाला पाव बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे। मसाला पाव शक्यतो तव्यामध्येच केले जातात। आता आपला तवा छान गरम झालेला आहे। या स्टेजला बटर ऍड करून घ्यायचं। बटर मेल्ट व्हायला सुरुवात झाली की यामध्ये 2 चम्मच ऑइल ऍड करायचं। इथे आपल्याला बटर मेल्ट होईपर्यंत यामध्ये काहीच ऍड करून घ्यायचं नाही। आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं बटर पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण जिरे ऍड करून घेऊया। आता इथे जिरे छान तडतडून झालेले आहे। आता यामध्ये कांदा ऍड करून घेऊया। इथे आपल्याला कांदा नॉर्मल सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। खूप जास्त कलर चेंज होऊ द्यायचा नाही, त्यासाठी सारखं हलवून घ्यायचं। आता या स्टेजला चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया, म्हणजे आपला कांदा लवकर सॉफ्ट होईल। हे बघा इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे। इथे कांद्याचा कलर चेंज नाही झाला पण कांदा छान सॉफ्ट झाला। आता या स्टेजला चॉप केलेले टोमॅटो ऍड करून घेऊया। त्यासोबतच शिमला मिरची पण ऍड करून घ्यायची, म्हणजे टोमॅटो आणि शिमला मिरची छान मेल्ट होईल। आता हे दोन्ही एकत्र करून घेऊया। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। आता तुम्ही बघू शकता इथे आपली शिमला मिरची छान सॉफ्ट झालेली आहे आणि त्यासोबत टोमॅटो पण छान मेल्ट झाले। आता या स्टेजला किसून घेतलेलं बीट ऍड करून घेऊया। बीट पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे थोडंसं कुक होईपर्यंत। बीटचा जो कच्चा वास असतो तो निघून जाईपर्यंतच बीट परतून घ्यायचा आहे। आता इथे आपलं बीट पण छान परतून झालेलं आहे। बीट मधून जो कच्चा वास येत होता तो निघून गेलेला आहे परतून घेतल्यामुळे। त्यानंतर यामध्ये आता अद्रक लसूण हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती टाकून घेऊया। पेस्ट पण छान परतून घ्यायची। तुम्ही बघू शकता पेस्ट मी पूर्णपणे सर्व साहित्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। ही पेस्ट ऍड केल्यामुळे खूप छान वास यायला सुरुवात झालेली आहे। अजून तर आपण मसाले पण ऍड केले नाही। आता इथे आपलं पीठ पण छान परतून झालेलं आहे। बीट पण छान परतून घ्यायचं आहे। आता या स्टेजला चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया।
आता तुम्ही बघू शकता अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट पण छान परतून झाली. आता यामध्ये काही आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स ऍड करून घेऊया. त्यासाठी प्रथम पावभाजी मसाला ऍड करून घ्यायचा. त्यानंतर धने पावडर, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यासोबतच थोडासा फूड कलर ऍड करून घ्यायचा आहे. कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तुम्ही टाकू शकता, स्किप केला तरी चालेल. आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं. आता या स्टेजला चॉप केलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया. त्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं. आता कोथिंबीर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सर्व साहित्यासोबत. तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये पाणी ऍड करून घेऊया. पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अजून थोडंसं पाणी ऍड करायचं, म्हणजे आपला मसाला छान ग्रेव्ही सारखा तयार होतो. आता यावर झाकण ठेवूया, म्हणजे आपला मसाला छान परतून तयार होईल. आता तुम्ही बघू शकता तिथे आपला मसाला छान परतून झालेला आहे. मी झाकण ठेवलं होतं. आता आपण हा मसाला एकदम मॅश करून घेणार आहोत पावभाजी मॅशरच्या सहाय्याने. आता तुम्ही बघू शकता मसाला मॅश करून घेतल्याच्या नंतर मसाल्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, किती छान घट्टपणा आलेला आहे मसाल्याला. इथे आपला मसाला पाव बनवण्यासाठी लागणारा मसाला रेडी आहे. आता इथे मी तव्यामधून अर्धा मसाला साईडला काढून घेतलेला आहे. जे स्ट्रीट स्टाईल तवे असतात मसाला पाव बनवण्याचे ते खूप मोठे मोठे असतात. ॲट अ टाइम खूप सारे मसाला पाव तयार होऊ शकतात. पण जे आपण घरातले रेग्युलर पोळ्या करण्याचे तवे वापरतो त्यावर 2 किंवा 3च मसाला पाव ॲट अ टाइम करू शकतो आपण. आता यामध्ये अशा प्रकारे कट केलेली पावची लादी ऍड करून घेऊया. त्यानंतर वरच्या साईडला पण मसाला लावून घ्यायचा. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी मसाला लावून घेतला पावला. आता आपण या पावला पलटी मारून घेऊया. हे बघा किती छान मसाला भरभरून लागलेला आहे पावला. त्यानंतर यावर थोडंसं चीज किसून घ्यायचं आहे, म्हणजे अजून जास्त टेस्ट वाढते मसाला पावची. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला एक मसाला पाव तयार झालेला आहे. हे बघा किती छान भरभरून मसाला लागलेला आहे मसाला पावला. दुसरे 2 पाव पण मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मुंबई स्ट्रीट स्टाईल मसाला पाव आपले तयार झालेले आहे. हे बघा किती छान मसाला पाव तयार झालेले आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे आपले मसाला पाव तयार झालेले आहे घरच्या घरी.
त्यासोबत थोडासा कांदा सर्व केलेला आहे, लिंबू सर्व केलेला आहे। आता अजून टेस्ट वाढवण्यासाठी आपण यावर थोडंसं चीज किसून घेणार आहोत, म्हणजे खाताना अजून जास्त मजा येईल। लहान मुलांना चीज खूप आवडतं, त्यामुळे तुम्ही असे मसाला पाव बनवून त्यावर चीज किसून दिलं तर अगदी आनंदाने खातील। तुम्ही बघू शकतात आपल्या मसाला पावचा फायनल लुक कसा आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्तपैकी मुंबई स्ट्रीट स्टाईल मसाला पाव तयार झालेला आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असता तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील।